आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र परमेश्वरा, देवोपा, शब्द तुझा जे वचन आहे तो तूच ख्रिस्त आहेस. ते वचन तू आम्हाला समजावून सांग. आमचं अंतकण उघड. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. आणि देवोपा, त्या वचनाप्रमाणे चालण्यास तू आम्हाला शिकव. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आज जे आपण शुभवर्तमान वाचलेलं आहे, मत्तईकृत शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 7 ते 12 ही वचनं वाचलेली आहे. यामध्ये आपण असं वाचलं की मागे लोक प्रभू श्री ख्रिस्त बाळ असताना बेथलेहमला भेटायला आले आणि त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताला काय गिफ्ट दिलं, तर सोने, ऊद आणि गंधरस. तर मागच्या रविवारी आपण पाहिलं की सोने हे कशाचं प्रतीक आहे, म्हणजे कुणाला देतात. तर सोने कुणाला देतात? राजाला देतात. कुणाला देतात? राजाला. म्हणजे या मागी लोकांना प्रगट झालेलं आहे की प्रभू श्री ख्रिस्त हा कोण आहे? राजा आहे. आणि प्रगटीकरणमध्ये म्हटलेलं आहे 19:16 की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की तो राजांचा राजा कसा आहे. याची काही उदाहरणं आपण गेल्या रविवारी पाहिली. त्या नबुकदनेसर राजा, जो अतिशय वैभवशाली आणि मोठा होता, तो म्हणाला मी माझ्या पराक्रमाने हे बाबेल नगर वसवलेलं आहे, हे माझं वैभव आहे. आणि तेव्हाच आकाशवाणी झाली की तू मनुष्यातून तुला काढून टाकलं जाईल, तू पशूंमध्ये तुझी वस्ती होईल. आणि तो बैलासारखा झाला, बैल झाला आणि तो गवत खाऊ लागला. राजा नबुकदनेसर, त्याची ही अवस्था झाली. तो बाबेलचा म्हणजे इराक देशाचा होता. त्याच बाबेल देशाचा दुसरा राजा सद्दाम हुसेन, तो म्हणू लागला की मी नबुकदनेसराचा पुत्र आहे आणि मी हे बाबेल नगर पुन्हा वसवेन. तो म्हणू लागला बायबल खोटा आहे. तो म्हणू लागला बायबलचा देव खोटा आहे. आणि परमेश्वराने त्याला दाखवून दिलं की तू जरी राजा असलास तरी तो राजांचा राजा आहे. आणि आपल्याला माहिती आहे अमेरिका इराक युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये इराक हारलं आणि सद्दाम हुसेनला अक्षरशः बंकरमध्ये म्हणजे खड्ड्यामध्ये लपायची वेळ आली. तेव्हा त्याचा अवतार एखाद्या जनावरासारखा झाला होता. त्याचे केस वाढले होते, त्याची दाढी वाढली होती आणि ओळखायला येत नव्हते की हा राजा एकेकाळचा सद्दाम हुसेन, इराकचा बाबेलचा शहेनशाह होता. राजांचा राजा आपला परमेश्वर आहे. याचं आणखी एक उदाहरण आपण हिटलरचं बघितलं. एका यहुद्यानी 2ऱ्या महायुद्धात इंग्लंडला मदत केली आणि त्यांनी काही नेव्हल बेसेस आणि काही महत्त्वाची ठिकाणं दाखवली, गायडन्स केलं इंग्लंडला. म्हणून हिटलरचा राग यहुद्यांवर होता. त्यांनी पुष्कळ यहुदी पोलंडमध्ये नेऊन गॅस चेंबरमध्ये ठार मारले, म्हणजे लाखो. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला शेवटी सुसाईड करावं लागलं. गोळी स्वतःला स्वतः डोक्यात मारून मरण पावला हिटलर. का तर प्रभू येशू हा राजांचा राजा आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे. अलेक्झांडर सिकंदर, जो बादशाह ग्रीसचा, त्याला सर्व जग जिंकायचं होतं आणि त्यांनी पुष्कळ देश जिंकले. आणि त्याने इस्रायलच्या पवित्र मंदिरामध्ये झेऊस या देवीची मूर्ती ठेवली. परमेश्वराच्या दृष्टीने ते फार मोठं पाप झालं. ग्रीक देवी आहे ती झेऊस. आणि परमेश्वराला क्रोध आला आणि वयाच्या 34व्या वर्षी हा सिकंदर बादशाह, अलेक्झांडर बादशाह मरण पावला मलेरिया होऊन. कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आहे आणि तो नियंत्रण करतो. राजांवर त्याचं नियंत्रण असतं. म्हणून सोने हे गिफ्ट या मागे लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे. हे आपण गेल्या रविवारी पाहिले. या रविवारी आपण पाहत आहोत की ऊद हे परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी घेऊन आलेले आहे. तर ऊद किंवा धूप हे कुणाला देतात? कुणाला देतात? फक्त परमेश्वराला, फक्त पवित्र परमेश्वराला. ऊद आणि धूप मनुष्यासाठी नाही. ते मनुष्यासाठी वापरायचं नाही, ही परमेश्वराची आज्ञा आहे. निर्गम 30वा अध्याय 37वा वचन, निर्गम 30:37. जे धूपद्रव्य तू तयार करशील त्यासारखे मिश्रण तुम्ही स्वतःसाठी तयार करू नका. हे परमेश्वराप्रित्यर्थ तुम्ही पवित्र लेखावे.
म्हणजे धूपद्रव्य जे आहे ते फक्त परमेश्वरासाठी आहे, ते पवित्र परमेश्वरासाठी आहे, ते मनुष्यासाठी नाही, ते तुम्ही स्वतःसाठी तयार करू नये. आणि ते धूप किंवा ते ऊद घेऊन हे मागी लोक प्रभू श्री ख्रिस्तासाठी आलेले आहेत. म्हणजे पहा, या मागी लोकांना हे प्रगटीकरण झालेलं आहे की जो बाळ जन्मलेला आहे तो पवित्र परमेश्वर आहे. तो कोण आहे? पवित्र परमेश्वर आहे. आणि म्हणून ते ऊद किंवा धूप हे घेऊन आलेले आहे. मागी लोकांना दिशा दाखवण्यासाठी तो एक तारा होता, नाही का, स्टार आहे की नाही. तो बेथलेहममध्ये तो स्टार आला. ज्या गोठ्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त जन्मला होता तिथपर्यंत तो येऊन थांबला. तर ज्या वाटेने तो आला ना, ती वाट किंवा तो रोड, तो रस्ता ज्या दिशेने तो आला, तो रोड तो अजूनही आहे बेथलेहममध्ये. आणि त्या रोडला स्टार रोड असं नाव दिलेलं आहे. अगदी मंदिराच्या समोरच तो रोड आहे. जिथं जन्म झाला तिथे एक मोठं मंदिर कॉन्स्टंटाईन या रोमन बादशहाने बांधलेलं आहे. गोठा मात्र तसाच ठेवलेला आहे. त्याच्या भोवतीने हे मोठं भव्य मंदिर बांधलेलं आहे. आणि त्या मंदिराच्या अगदी समोरच एका बाजूला एक रस्ता आहे. त्या रस्त्याने तो स्टार आला होता, तो तारा आला होता. तर त्या रोडलाच लोकांनी आज स्टार रोड असं नाव दिलेलं आहे. देवाची स्तुती असो. जो पवित्र परमेश्वर तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये मनुष्य बनून जन्मलेला आहे. आताच आपण पहिला शास्त्रपाठ वाचला, यशाचा ग्रंथ 6वा अध्याय. यातल्या 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की सराफीम हे देवदूत आहेत. आणि ते काय म्हणत आहेत? पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे. परमेश्वर कसा आहे? पवित्र आहे, पवित्र आहे, पवित्र आहे. तो सेनाधीश परमेश्वर आहे. आणि अखिल पृथ्वीची समृद्धी हे त्याचं काय आहे? वैभव आहे. म्हणजे हे सराफीम देवदूत काय करत आहेत? अहोरात्र परमेश्वराची स्तुती करत आहेत. आणि ते बोलत आहेत पवित्र पवित्र पवित्र, देवाची स्तुती आहे. हे यशाला झालेलं प्रगटीकरण आहे. आणि असंच प्रगटीकरण योहानाला पण झालं. कुठल्या योहानाला झालं? कुठला? पात्मे बेटावर जो होता तो कुठला योहान होता? बाप्तिस्मा करणारा होता की शिष्य योहान होता? 12 मधला एक शिष्य होता की बाप्तिस्मा करणारा योहान होता? 12 मधला एक शिष्य होता, आहे की नाही. बाप्तिस्मा करणारा योहान मरण पावला, त्याचा शिरच्छेद केला ना राजाने. तर नंतर त्या 12 शिष्यांमधला जो योहान शिष्य होता, त्याला सर्वात प्रिय होता तो योहान शिष्य पात्मे बेटावर आत्म्याच्या रूपाने, आत्म्याने संचरित झाला. त्याला परमेश्वर स्वर्गात घेऊन गेला आणि त्याला स्वर्ग दाखवलं. आणि त्या स्वर्गामध्ये त्यांनी काय पाहिलं? प्रगटीकरण 4 अध्याय 8वं वचन, पवित्र 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 असं देवदूत अहोरात्र म्हणत आहे. जो होता व जो आहे व जो येणार तो सर्वसमर्थ प्रभुदेव असं ते रात्रंदिवस म्हणतात. स्वर्गामध्ये देवदूत रात्रंदिवस परमेश्वराचं काय करत आहे? गौरव करत आहे. आणि काय म्हणत आहेत? पवित्र पवित्र पवित्र, जो होता, जो आहे व जो येणार तो सर्वसमर्थ प्रभुदेव असं ते रात्रंदिवस म्हणत आहे. देवाची स्तुती असो. परमेश्वराचं गौरव अहोरात्र स्वर्गीय जीवनामध्ये, स्वर्गामध्ये होतं. देवदूत अहोरात्र परमेश्वराचं गौरव करतात. या गौरव करण्यामध्ये आणखी एक देवदूत होता, त्याचं नाव ल्युसिफर. तो स्वर्गीय राज्यामध्ये होता. तो पण देवाचा गौरव करत होता. परंतु त्याला काय झाला? गर्व झाला की मी देवाच्या तारांगणाहून उंच असं माझं सिंहासन वसवीन, असं त्याच्या मनामध्ये त्याला गर्व झाला. ते परमेश्वराने काय केलं? पाहिलं. आणि त्या देवदूताला स्वर्गातून खाली फेकण्यात आलं, टाकण्यात आलं. तो स्वर्गातून खाली आला तेव्हा काय झाला? तो सैतान. त्या देवदूताने ल्युसिफर असताना स्वर्गामध्ये पाहिलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्ताचं वैभव. स्वर्गामध्ये पाहिलेलं आहे. स्वर्गामध्ये प्रभू श्री ख्रिस्त असताना त्याचं वैभव प्रभू श्री ख्रिस्ताचं या देवदूताने ल्युसिफरनी पाहिलेलं आहे. तो पृथ्वीवर जेव्हा सैतान बनून आला, तो एका मनुष्यामध्ये जेव्हा घुसला होता सैतान,
तेव्हा तो भूतग्रस्त प्रभू येशू ख्रिस्तापुढे आणला. आणि लूक 4:34 तो भूतग्रस्त म्हणतो. लूक 4:34, अरे नासरेतकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? देवाचा पवित्र तो तूच. पहा, सैतानाने या प्रभू येशू ख्रिस्ताला युगाच्या प्रारंभाच्या आधी, युगाच्या निर्मितीच्या आधी स्वर्गात पाहिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताला या सैतानाने. आणि तो म्हणतो, अरे नासरेतकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? देवाचा पवित्र तो तूच. मग तो पवित्र परमेश्वर आहे, तो मनुष्य म्हणून बेथलेहममध्ये जन्मलेला आहे. याचं प्रगटीकरण या मागे लोकांना झालं. आणि म्हणून ते फक्त परमेश्वराला अर्पण करतात, मनुष्याला नाही. असं धूप ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी काय केलेलं आहे? घेऊन आलेले आहे. आपल्याला माहिती की परमेश्वराचं तेज भयंकर तेज असतं. त्याचं तेज पाहून कुठला मनुष्य जिवंत राहायचा नाही. तरीही तो त्याच्या सेवकावर, त्याच्या दासावर, त्याच्या लोकांवर कृपा करतो. आणि त्याचा सेवक, त्याचा प्रिय दास मोशे याने एकदा आग्रह धरला, हे परमेश्वरा, मला तुझं तेज पाहायचं आहे. मला काय बघायचं आहे? तुझं तेज पाहायचं आहे. परमेश्वर म्हणतो, अरे परमेश्वराचं तेज बघून कुणी मनुष्य जिवंत राहायचा नाही. तरी पण तू त्या खडकाच्या कपारीत लप, मी माझ्या हाताने तुला झाकतो आणि मी जाताना माझं तेज तुला पाठमोरं दिसेल, ते तू पाह. आणि मग परमेश्वराने मोशेला त्या खडकाच्या कपारीत झाकलं आणि ते हाताने कव्हर केलं. आणि मग तो परमेश्वर जाताना काय केलं? त्याने त्याचं पाठमोरं तेज पाहिलं. देवाची स्तुती असो. परमेश्वराच्या सानिध्यात जेव्हा मोशे सिनाय पर्वतावर होता, तेव्हा त्याच्या चेहऱ्यातून प्रकाश किरण निघत होते. इतकं ते तेज होतं, परमेश्वराच्या सानिध्यात राहण्याचं तेज. हे जे यहोवा देवाचं, परमेश्वराचं तेज आहे, ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिसलं. कुठे? प्रेज द लॉर्ड. रूपांतराच्या पर्वतावर. रूपांतराच्या पर्वतावर येशूचं रूपांतर झालं आणि तो परमेश्वर यहोवा देवामध्ये रूपांतरित झाला. त्याचा चेहरा सूर्यासारखा झाला, प्रकाशित. आणि ते बघून तिथं असलेले 3 शिष्य रूपांतराच्या पर्वतावर, रूपांतराच्या पर्वताला हिब्रूमध्ये म्हणतात ताबोर. ताबोर म्हणजे रूपांतर. आणि तो पर्वत जो आहे ना, त्याला ताबोर म्हणजे रूपांतर हे नाव प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधीपासून देण्यात आलेलं होतं. आणि काय देवाची योजना, त्याच पर्वतावर बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं. त्या पर्वताचं नाव हजारो वर्ष आधी ठरवलेलं होतं, रूपांतर म्हणजे ताबोर. देवाची स्तुती असो. त्या रूपांतराच्या पर्वतावर प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि 3 शिष्य तिथे होते. ते त्याचं तेज बघून काय झाले? मूर्छित पडले, मूर्छित झाले. कोण ते 3 शिष्य? पेत्र, याकोब आणि योहान. पेत्र, याकोब आणि योहान हे ते 3 शिष्य होते. देवाची स्तुती असो. हे तेज जे त्या अग्नीच्या जळत्या झुडपात मोशेला दिसलं, ते परमेश्वराचं तेज जे खडकाच्या कपारीतून मोशेला दिसलं, ते परमेश्वराचं तेज जे सिनाय पर्वतावर मोशेला दिसलं, तेच तेज परमेश्वराचं येशू ख्रिस्तामध्ये रूपांतराच्या पर्वतावर दिसलं. पेत्र, याकोब आणि योहान, ते परमेश्वराचं तेज आहे. आणि तेच तेज परमेश्वराचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं फात्मे बेटावर असलेल्या योहानाला पण दिसलं. तो जेव्हा आत्म्याने संचरित झाला आणि स्वर्गात गेला, तेव्हा मनुष्याचा पुत्र त्याला दिसला, प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याचा चेहऱ्याचं तेज त्याने पाहिलं, तेव्हा तो पण बेशुद्ध होऊन पडला. इतकं ते अफाट तेज आहे. या मनुष्याच्या डोळ्याने ते पाहू शकत नाही, डोळे दिपून जातील इतकं ते तेज आहे. आणि म्हणून 1 तिमोथी 6 अध्याय आणि 15 वचन, 1 तिमोथी 6:15 मी वाचतो वचन आपल्यासाठी. पहा, 1 तिमोथी 6:15. जो धन्य व एकच अधिपती
राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही, ते त्याचे प्रगट होणे यथाकाळी दाखवेल. त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग असो. आमेन. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असा तो परमेश्वर आहे. तो कुठे राहतो? अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणी कधी पाहिले नाही आणि पाहू पण शकत नाही. तो त्याचे प्रगट होणे यथाकाळी दाखवेल. आणि त्याचं प्रगट होणं प्रभू श्री ख्रिस्तामध्ये दाखवलं त्याने. तेच तेज प्रभू श्री ख्रिस्ताचं त्यांनी दाखवलं. तोच यहोवा देव प्रभू श्री ख्रिस्ताच्या रूपामध्ये तुमच्या आमच्यासाठी मनुष्य म्हणून जन्मला आणि आपलं काय केलेलं आहे? त्यांनी तारण केलेलं आहे. हे प्रगटीकरण या मागी लोकांना झालं. हे विधर्मी लोक आहेत, मागी लोक, विधर्मी लोकांवर. पण देवाची कृपा असते, ते जर देवाच्या विश्वासामध्ये येत असतील तर देव कृपा करतो त्यांच्यावर. जसं या मागी लोकांना प्रगटीकरण झालं. विधर्मी होते ते मागी लोक, आणि ते येशू हा राजांचा राजा आहे हे त्यांना प्रगटीकरण झालं म्हणून ते सोने घेऊन आले. प्रभूंचा प्रभू पवित्र परमेश्वर आहे हे प्रगटीकरण झालं म्हणून ते काय घेऊन आले? ऊद. पवित्र परमेश्वर आहे म्हणून ऊद घेऊन आले, कारण ते मनुष्यासाठी नसतं, फक्त परमेश्वरासाठी असतं. विधर्मी लोकांवर असं प्रभू कृपा करतो. आत्ताचं उदाहरण शुक्रवारचं 2 दिवसापूर्वी ते मला जे घेऊन येतात ड्रायव्हर ओलाचे सुरेश, विदर्भातून ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत. ते शुक्रवारी संध्याकाळी मला फोन आला त्यांचा, आणि ते फोनमध्ये इतके ते अस्वस्थ झाले होते की त्यांना बोलायलाच येत नव्हतं. थंडी वाजून आली होती, थंडी थंडी थंडी, एकदम बेफाम थंडी. मी त्यांना बोलायला येत नव्हतं. पास्टर म्हटले माझ्यासाठी प्रार्थना करा. मला अचानक थंडी वाजून आली, घरामध्ये मी आहे, अचानक थंडी वाजून आली, इतकी थंडी वाजून आली, हुडहुडी भरलेली आहे, थडथड माझं अंग हलत आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. मी प्रार्थना केली आणि आमेन म्हणलं. त्यांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये आरोग्य देण्यासाठी प्रार्थना केली. आमेन म्हणलं, फोन ठेवला. पण त्यांनी सांगितलं घरात कोण नाही. फोन ठेवला. 5च मिनिटांनी मला वाटलं की मी त्यांना फोन करावं. 5च मिनिटं. आणि त्यांना घरात जर कोण नसेल तर मला ॲड्रेस द्या, मी येतो तुमच्या घरी आणि आपण दवाखान्यात जाऊ. ह्यासाठी 5च मिनिटात मी त्यांना फोन केला, कारण घरात त्यांच्या कोण नव्हतं. तर फोन केल्यावर त्यांनीच घेतला आणि मी त्यांना विचारलं की कुठे राहता तुम्ही, सांगा म्हणजे आपण कुठेतरी दवाखान्यात जाऊ, जवळ असेल तर. ते म्हणले मला आता बरं वाटतं. प्रेज लॉर्ड. विदिन 5 मिनिट्स, 5च मिनिटं. देवाची स्तुती असते. तर ही प्रभू येशूची कृपा आहे, त्याचं सामर्थ्य आहे. आणि जो विधर्मी प्रभू श्री ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये येतो त्याला तर ती अधिक असतं, अधिक असतं. हे मागे लोक बघा ना, नुसतं ताऱ्याचं दर्शन झालं आणि त्यांना प्रगट झालं की जो जन्मलेला आहे तो साधा नाही, तो राजांचा राजा आहे. जो जन्मलेला आहे तो साधा नाही, तो पवित्र परमेश्वर आहे. आणि म्हणून त्यांनी ऊद पण आणलं. आपण पाहिलं निर्गम 30:37 की ऊद हे धूपद्रव्य आहे आणि ते कोणासाठी असते? फक्त पवित्र परमेश्वरासाठी. आणि तिसरी गोष्ट पण त्यांनी आणली, ती आहे गंधरस. काय? गंधरस. आपल्याला माहिती आहे लुक्रिस शुभवर्तमान 24वा अध्याय 1ल्या वचनामध्ये की स्त्रिया ते काय सुगंधी द्रव्य आणि तेल घेऊन येशू ख्रिस्ताच्या शरीराला लावण्यासाठी भल्या पहाटे निघाल्या. हे सुगंधी द्रव्य आणि तेल हे गंधरसाचं बनवलं जातं. हे गंधरस फक्त डेड बॉडीला लावलं जातं, बॉडीला लावतात. आणि गंधरस पण ते घेऊन आले. काय विशेष आहे? जो राजांचा राजा आहे, जो पवित्र प्रभू परमेश्वर आहे, तो मरणासाठी जन्मला आहे, मनुष्याच्या तारणासाठी तो मरणार आहे, याचं पण प्रगटीकरण त्यांना झालं. आणि बरोबर या 3 गिफ्ट, सोने, ऊद आणि गंधरस, ते घेऊन आले. जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात राहतो
तेव्हा देवबाप अशा काही गोष्टी आपल्याला प्रगट करतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला अगदी एका बिंदू इतका समजलेला आहे. आपल्याला तो आणखी भरपूर समजायला पाहिजे. त्यासाठी त्याच्या सान्निध्यात अधिक राहिलं पाहिजे. त्याचं प्रगटीकरण आपल्याला झालं पाहिजे. काही न पाहिलेल्या गोष्टी या योहानाने स्वर्गीय राज्यामध्ये पाहिल्या, काही न पाहिलेल्या गोष्टी. तशा कानांनी कधी ऐकलं नाही, डोळ्यांनी कधी पाहिलं नाही, असं परमेश्वर आपल्याला दाखवील. त्याच्या वचनामध्ये अधिक राहिलो तर स्वर्गीय राज्याचा दृष्टांत, प्रभू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाचा दृष्टांत आपल्याला होईल. त्यासाठी आपण अधिक देवाच्या सान्निध्यात राहूया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ, थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, देव बापा, तुझी कृपा, तुझा अनुग्रह आमच्यावर असाच राहू दे. देव बाप्पा, तू राजांचा राजा आहेस, तू पवित्र परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहेस आणि तू आमच्या मनुष्याच्या तारणासाठी मनुष्य म्हणून जन्मलास आणि तुझ्या पवित्र शुद्ध रक्ताने आमच्या पापांची क्षमा झाली, आमचं तारण झालं. म्हणून देवबाप्पा, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर आणि गौरव केवळ तुलाच असू. काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचं धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन.